नमस्कार मित्रांनो, मी शिवमोड कुत्ते. राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर या योजनेसाठी अटी व शर्ती कोणकोणत्या आहेत आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप आणि ई-व्हेइकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर पहा, दिव्यांग व्यक्तीसाठी सरकारने आता मोफत वाहन उपलब्ध करून देण्याची अंमलबजावणी केलेली आहे. तर सदर दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहे. तर त्यासाठी दिनांक 22/1/2025 सायंकाळी 6 ते दिनांक 6/2/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत. तर पहा, यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पहा. पहिली अट आहे, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. दुसरं पहा, अर्जदाराकडे दिव्यांगतेचे प्रमाणपत्र किमान 40% असावे. तसेच शल्य चिकित्सक सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असावे. तर अर्जदाराकडे कमीत कमी 40% प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि ते शल्यचिकित्सक सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे. तर पुढचं पहा, अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UIDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तर चौथं पहा, अर्जदार दिनांक 1/1/2025 या अर्हता दिनांकाच्या दिवशी 18 ते 55 या वयोगटातील असावा. तर अर्जदार हा 1/1/2025 या दिनांकाच्या दिवशी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 55 या वयोगटातील असावा. तर पाचवं पहा, मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. तर जे काही मतिमंद अर्जदार असतील अशाच्या बाबतीत त्यांचे पालक हे अर्ज करण्यास सक्षम असणार आहेत. तर पुढचं पहा, दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. जे दिव्यांग अर्जदार आहेत तर अशांचे उत्पन्न हे 2.5 लाखाच्या कमी असणं गरजेचं आहे. तर सातवं पहा, लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील. तर पहा, ज्या लाभार्थ्याची निवड होणार आहे असे लाभार्थींची जास्त टक्केवारी अशांना प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि त्यांना कमी टक्केवारी आहे अशांना द्वितीय प्राधान्य दिले जाईल. असा निवडीचा क्रम राहणार आहे. तर पुढचं पहा, आठवं, अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या इस्कॉट सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल. तर पुढे पहा, 9, अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. 10 पहा, जिल्हानिहाय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. तर 11 आहे, अर्जदार हा शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. जो कोणी अर्जदार आहे तर तो शासकीय किंवा निमशासकीय मंडळे यांचा कर्मचारी नसायला पाहिजे. तर पुढचं पहा, 12, या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग व वित्त विकास महामंडळाचा कर्जदार असेल तथा थकबाकीदार नसावा. तर यासाठी या योजनेतील अर्जदार हा थकबाकीदार नसावा. तर पुढचं पहा, 13, राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-व्हेइकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल. तर पहा, राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-व्हेइकल प्राप्त झालेली आहे अशा दिव्यांग व्यक्तींना त्यांना सदर या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्रे पहा, अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची सही, जातीचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, निवासी पुरावा, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, UIDID प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक पासबुकचे पहिले पान. तर पहा, माहिती महत्त्वपूर्ण होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.